जो उत्तम पुरुष आहे की जो उत्तम पुरुषाची गाठ पडल्यानंतर जन्म मरणाची एरझार संपते. ती एरझार आपण संपवायची. बघा इथली वस्ती आपण वाढवायची आहे, इथली वस्ती आपणच कमी करायची आहे. आम्ही नित्य नियमानं नामचिंतन जर केलं आमचं नक्की आयुष्य वाढणार. आणि जर नामचिंतन जर केलं नाही तर लवकर नंबर लागणार. इथं गरजे वाचा आणि काळ आज्ञाधारक त्याचा. कारण जेवढी नामाची शक्ती तेवढी पापण आहे जगती. नामापाशी चारी मुक्ती जाण निश्चित विदेहा. आणि जेवढी नामाची शक्ती आहे ना तेवढं पाप नाही ते त्रिभुवनात. आपण काय घाबरायचं कारण आहे? नाम घेत नाही म्हणून घाबरते. कसं होईल? मरायचं. कसं होईल म्हणजे मारायला नको. अवघा जायलाच लागल. आणि एक भ्रम सांगतो, लोकांचा भ्रम असते एकादशी मेला वैकुंठाला गेला असं नाही बरं का. नाम न घेता मेला की ओळखायचं रामकृष्ण हरी न होता निरेपुरीचा सभा सन्मान पावे. ज्ञानेश्वर महाराज शुद्ध भाषेत सांगतो. स्मरण पाहिजे, नामचिंतन पाहिजे,